लांबनच घ्या तिथं सोडा नाचल नाचल लांब आलवडून घ्या आलवडून मागवड खाऊन दे हे नको भात आहे काम करून झाले काय एवढं खाते भात चांगलं मित्रांनो, आपण सुरुवातीला व्हिडिओ पाहिला असेल. वाक्येश्वरकरांचा दुश्मन परवा दिवशी काळाच्या पडद्याआड झाला. तर आज या ठिकाणी त्या तिसऱ्याचा कार्यक्रम होता. या ठिकाणी ग्रामस्थ मित्र परिवार उपस्थित आहेत. दुश्मनचे मालक आहेत देवा फडतरे, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. देवा काय झालं नक्की दुश्मनला? कारण अचानक काल मला वाटतं चोराडे मैदानाला पळा येणार होता. काय झालं अचानक? काय नाही, बैल एक 11-1च्या दरम्यान बैल असा फुगल्यागत दिसला. बर. डॉक्टरला बोलून आम्ही त्याची ट्रीटमेंट ही केली. बैल ओके झाला आणि परत एक 2:30 वाजता बैल येऊन बघतो तर बैल बसलेला होता. बैल असा आम्ही उठवाय गेलो, बैल उठला पुढं असं पसरला आणि बैलाचा जागच्या जागेवर जीवच गेला. म्हणजे काय नक्की त्याचं कारण काय सांगू शकाल? अटॅक आला? अटॅक आला डॉक्टर म्हणले. अटॅक झाला. मित्रांनो बघा, म्हणजे वेळ सांगून येत नसते. चांगला पळत होता. काय सांगाल थोडक्यात आता दुश्मन बद्दल? कारण फायनली पण घेतलेल्या आणि चालू मध्ये आता वासरांच्या वर चांगला पळत होतं किंवा वासरांना हेडमास्टर झाला. काय सांगाल त्याबद्दल थोडक्यात? काय ना बघा, सर्वप्रथम बैल आपल्याला डोंगी एक्सप्रेस नंद्यावालीने आपल्याला बैल दिलेला होता ह्यो. आणि त्यांचं सहकार्य ह्या बैलाला लय होतं. बर. विषय असा आहे की ते बैल पाळायचा दोन्ही खांदी 2-3 महिन्यानं कुठल्या पण खांदानं कोणीकडे पण झोपा. बैल कधी तास शिवला नाही. आणि लय सहकार्य म्हणजे ज्ञानी ड्रायव्हर पेडगावकर, अक्षय जायवर आमचं हे मित्र परिवार त्या बैलावर लय जीव लावणार होते अपाट. काय वाटतं देवा, आता पहिल्यापासून बैलगाडी शर्यतीमध्ये आहे तुम्ही, असं अचानक झाल्यानंतर कसं वाटतं? कारण चांगला पाळणारा बैल आपल्या धावणीचा अचानक असं. अहो, त्याचा विषय असा होता की आम्हाला 2 मुलगा आहेत. बर. त्यांच्या तोडीत मी ह्याला जीव लावत होतो. असा विषय होता ह्या बैलाचा. बघा मित्रांनो, आणि जे पहिल्या बैला मालक हाय बैलाचा डोंगेवाले एक्सप्रेस वाले देवाली, त्यांनी मला कालच सांगितलंय जाऊन दे, ती देवा घरी गेला, तुला ह्याच तोडीचा बैल 6 महिन्यात आणून तुझ्या दावणीला बांधेन. म्हणजे मित्रांनो बघा, प्रेम असतं बैलगाडी शर्यतीमध्ये. आता त्यांनी जीव लावलेला, परंतु शेवटी नशिबा पुढे कोणाच चालत नाही. त्याचं आयुष्य तेवढंच होतं आणि ते घडलं. काय सांगाल एवढा पळाबद्दल? काय सांगाल किंवा त्याचं धावणीचं स्वभाव वैशिष्ट्य? बैल धावणीवर काय आमची सगळी घरातली बारकी चिरकी पोरं आमची मंडळी गेली तरी एका कासऱ्याने आत बाहेर बैलाची करायची. बर. मी बी पिकापर्यंत एका कासऱ्या बैल नेऊन पिकापात भरायचो. बैल मैदानात गेला की बैल लय येडा बैल होता. म्हणजे धावणीला काय त्रास नाही? काहीच नाही करत बैल. मैदानात कसं स्वभाव होता? म्हणजे मारा वगैरे असा ताप? हाय, बघितलाय होता बैल मैदानात. बऱ्याच जणांनी मित्र परिवार असायची, त्याला झटाय जंपाय सहकार्य कराय. मित्रांनो, बैलगाडी शर्यतीमध्ये बघतोय आपण आता. काल पुण्याचा म्हणजे पुणे जिल्ह्याचा बुलंद आवाज ओम्या, त्याला काल भावपूर्ण श्रद्धांजली झाली. त्याची काल देवाने झाली. आज या ठिकाणी वाक्येश्वरकरांचा दुश्मन, त्याला काल देवाने झाली. आज कार्यक्रम होता तिसऱ्याचा. आणि मित्रांनो, बैलगाडी शर्यतीमध्ये बघतोय आपण चालू मध्ये अचानक प्रकार का घडतायत? काय सांगाल देवाच्या मागचं कारण किंवा कशामुळे होऊ शकते? काय तुम्हाला काय वाटतं? कारण आता तुम्ही बैलगाडी शर्यतीमध्ये बरेच आहेत, तुम्ही असाल किंवा बाकीचे तर सोमनाथ जगदाळे आहेत, राजू नाना आहेत, बाकीची बैलगाडी मालक आलेत. कशामुळे होऊ शकते किंवा ह्याच्या मागे कारण काय असू शकतं बैलांना असा त्रास होण्याचा? विषय काय माहितीये का, बैलाला आम्ही एवढं ताणत बी नव्हतो या बैलाला. बर. आणि आपल्या बैलाला अशी सवय होती की तो जवळच येऊन देत नव्हता, तर त्याला गोळी देणं, इंजेक्शन करणं. ही बैल पहिल्यांदाच आजारी पडलेला आठवतोय मला 5 वर्षातनं. बर. नाहीतर त्याला गोळी कसली इंजेक्शन कसले या बैलाला माहित नाही. मग कशामुळे अचानक होऊ शकतं? का खाण्यातून झालं का काय? काय नाही त्याचं आता बरं का, खाण्यापिण्यातनं म्हणलं तरी आम्ही त्याला मकलच्या ताटाला कणस असली तरी आम्ही सोलून करूनच घालायचो बैलाला. असं काय नाही की मोडलं टाकलंय पुढं. बरोबर. त्याचं आता त्यालाच माहित असेल काय त्याचं कुठवर जीवन होतं. डॉक्टर आल्यानंतर काय फुगला त्यावेळेस काय बोलले डॉक्टर? अहो, डॉक्टर आलं याच्या आधी आम्ही विषाक्त येत होतो बैलापाशी, त्याला ती सोडा ही पाजायला, ती पाजून बिजून बी झालेलं. बर. पण परत वयस आमच्या मनात शंका होती म्हणून आम्ही डॉक्टर बी बोलवलं.
सलाईन लावलं, इंजेक्शन केली, तेव्हा बैल फ्रेश होता 99%. बर. आणि परत डॉक्टर गेलं, बैल असा म्हणजे नेहमी करतो तसा धावून अंगाव्याचा नवीन माणसाच्या. परत आम्ही आपला बैल त्याच्या धावणीवर बांधला आणि परत काय घरी करमना म्हणून मी आलो 2:15 वाजता गोट्याला. बर. तर बैल बसलेला होता. मग अक्षय मी होतो. बैलाला नुसते हाक टाकली, बैल नुसता पुढे आला, दोघांच्या मध्ये मुनगुट ठेवलं आणि बैल जीव सोडला. जाग्यावर हल्ला नाही काय सकाळ नाही बैल. जागेवर जीव सोडला. हो. बघा मित्रांनो, म्हणजे मालक आल्यानंतर त्यानं स्वतःला शांत केलं आणि पळत होता चांगला. फायनल सुद्धा आपण राहिली बघू शकता. आणि वासरांच्यावर आता म्हणजे चांगली वासरं तयार करण्यासाठी किंवा मैदानामध्ये वासरांना व्यवस्थित घेऊन येणारा बैल होता. कुठल्याही बाजूला लागले काय अडचण नाही. मालकाचंही भरपूर प्रेम होतं त्याच्यावरती. मित्रपरिवार सुद्धा या ठिकाणी आलेला. ह्याच्यानंतर आता काय दुश्मनच्या पाठीमागे काय दुसरं तयार करणार का आता दावणीला? हाय ते आपल्याकडे 2 चांगली पळणारी. बर. त्याचा विषय नाही काय, पण हे दुश्मन होणे हे शक्य नाही. म्हणजे तुमच्या दावणीला तर होणे शक्य नाही. नाही. मित्रांनो बघा, प्रत्येक बैलावरती आपल्या मालकाचा जीव असतो आणि काय ना काहीतरी मालकाला देऊन गेलेला असतो मुका प्राणी तो. जसं आज देवाला या ठिकाणी गुलाल पण दिले आणि त्याचं नाव पण केलेलं, दावणीचं नाव झालं, त्याचंही नाव दिलं. आणि महत्वाचं सगळ्या भागात सगळ्यांना माहित होता की दुश्मन वाकेश्वरचा म्हणलं की या ठिकाणी चांगला पळत होता. परंतु शेवटी काळाचा घाला आणि जेवढा आयुष्य दिलाय देवानं तेवढा आयुष्यच असतं. मग तो माणूस असतो किंवा मुका प्राणी. या ठिकाणी तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं पुन्हा एकदा दुश्मनला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना, देवा पडतर यांच्या दावणीला असा चांगला पुन्हा एकदा दुश्मन तयार व्हावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.